हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला सिंगल फेज AC सिरीज सर्किटचं 7th लेक्चर बघायचं आहे. 6th लेक्चरमध्ये आपण RC सिरीज सर्किट बघितलं होतं. तर आजचा आपला पॉईंट आहे दॅट इज RLC सिरीज सर्किट. ओके, आता ह्या RLC सिरीज सर्किटमध्ये जसं ऑलरेडी तुम्ही बघितल्याप्रमाणे RL, RC यामध्ये काय करायचो आपण, एक व्होल्टेज सोर्स अप्लाय करायचो, इन्स्टंटेनियस व्होल्टेज, त्याच्या अक्रॉस एक रेजिस्टन्स, एक इंडक्टर आणि देन एक कॅपॅसिटर. पण ह्या केसला काय, तिन्ही गोष्टी एकदाच आहे. ठीक आहे, RLC तुमचं इन्स्टंटेनियस व्होल्टेज काय असतं, VM साइन ओमेगा टी. ओके, देन आपण प्रत्येक वेळेस याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप बघितला, बरोबर. तर व्हीच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप काय होता, VR, एलच्या अक्रॉस VL अँड सीच्या अक्रॉस VC, राईट. देन नेहमी जो रेजिस्टन्स होता, ओके, त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप हा कसा असला, आपला इन फेज असायचा. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही इंडक्टन्सचा विचार केला तर यामध्ये तुमचा जो व्होल्टेज आहे VL हा काय करतो, लीड करतो कोणाला, करंटला. म्हणजे VL लीड्स 90 डिग्री बाय इट्स करंट. आणि VC ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस तो काय करतो, लॅग करतो, बरोबर, कोणाला, करंटला, बाय -90 डिग्री. सो VC लॅग 90 डिग्री ऑफ इट्स करंट. गेटिंग. सो हा तुमचा इन फेज, VL हा तुमचा लीड करतोय, राईट. आणि त्यानंतर VC हा काय करतोय, लॅग करतोय. ओके, सो ह्या कंडिशन आपल्याला ऑलरेडी नोन आहे. त्या फक्त आपण काय करतोय, एका विशिष्ट कॉम्बिनेशनमध्ये त्याला आपण बघतोय. ओके, आता याचा उपयोग करून आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू ऑफ रिॲक्टन्स हा पॉईंट आपल्याला काय करायचा, बघायचा. म्हणजे RLC सिरीज सर्किटचा आता 3 कंडिशन्स आपल्याला बघायचे. गेटिंग. सो दिस इज स्टार्टिंग ऑफ व्हॉट, RLC सिरीज सर्किट. सो इम्पॉर्टन्स काय, इम्पॉर्टंट व्हॅल्यू ऑफ रिॲक्टन्स, IMP ऑफ रिॲक्टन्स. ओके, सो यामध्ये बघा VL आणि VC हे तुमचे महत्त्वाचे व्होल्टेज आहे अक्रॉस इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स, राईट. याच्यावरून आपल्याला RLCचं बिहेवियर कळतं, बरोबर. मग याचा जर आपण फेजर डायग्राममध्ये जर उपयोग केला किंवा विचार केला इन द फॉर्म ऑफ फेजर डायग्राम, राईट, तर इथं किती कंडिशन येतात, 3 पॉसिबल कंडिशन येतात. तर फर्स्ट येते तुमची XL इज ग्रेटर दॅन XC, सेकंड येतं XL इज लेस दॅन XC, अँड थर्ड येतं XL विच इज इक्वल्स टू XC. म्हणजे फर्स्ट ग्रेटर, देन स्मॉलर अँड देन इक्वल. आता ह्या 3 कंडिशनवर तुमचं चालतं काय, RLC सिरीज सर्किट. यामध्ये मग सगळं चालतं काय, इम्पिडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल, नंतर ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, हा शेवटचा पार्ट आहे, राईट, ह्या सिरीज सर्किटमधला. ओके, सो आपल्याला आता 1 बाय 1 ह्या XL, XC आणि XL इज इक्वल्स टू XC ह्या काय कंडिशन आपल्याला बघायच्या. तर मी काय करतो आहे, XL इज ग्रेटर दॅन XC अँड XL इज लेस दॅन XC ह्या 2 कंडिशन मी डिफरन्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दॅट तुमचं जे टेक्स्टबुकचं पेज आहे त्याच्यावरच मी काय करतो आहे, समजून सांगतो आहे, कारण ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे, राईट. तर त्यालाच फक्त आपण रिवाईज करू. ठीक आहे. ओके, तर बघा लेफ्ट साईडला तुम्हाला XL इज ग्रेटर दॅन XC अँड XL इज लेस दॅन XC. आता फर्स्ट बघा, तुम्हाला XL हा मोठा आहे कोणापेक्षा, XC पेक्षा. ऑब्वियसली याच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप असणार VL इज ग्रेटर दॅन VC असणार, बरोबर.
राईट साईडला आपण काय करणार, एक्स सी हा लेस असणार एक्स सीपेक्षा, तर ऑबियसली व्ही सी हा काय असणार आहे, सिम्पली मोठा असणार आहे कोणापेक्षा, व्ही एलपेक्षा, बरोबर. त्याचप्रमाणे रिझल्टंट व्होल्टेजचा जर आपण विचार केला तर हे व्होल्टेज कॉम्बिनेशन असतं कोणाचं, दॅट इज व्ही आर प्लस व्ही एल प्लस व्ही सी, म्हणजे तुमचा व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स, राईट. नंतर तुमचा आता व्ही एल मोठा आहे व्ही सीपेक्षा, तर ऑबियस रिझल्टंट तुमचा व्ही एल मायनस व्ही सी असणार, म्हणजे मोठ्यातून छोटं आपण मायनस करणार. जसं इथं व्ही एल मोठा आहे तर याप्रमाणे इथं कोण मोठा आहे, व्ही सी, तर व्ही सी मायनस काय असणार, व्ही एल. हे फरक समजतं आहे का, फर्स्ट, सेकंड, थर्ड. गेटिंग, फर्स्ट एक्स एल इज ग्रेटर दॅन एक्स सी, सेकंड व्ही एल इज ग्रेटर दॅन व्ही सी, so that VL minus VC. Similarly for XL is less than XC. Getting? आफ्टर दॅट आता बघा आपल्याला याचे ट्रायंगल्स बघायचे. बघा डायग्राम बघितल्या आपल्याला कळतं. तर आपल्याला माहिती आहे की व्ही एल हा मोठा आहे व्ही सीपेक्षा, बरोबर. तर तुमचा जो अँगल दिला आहे बघा यांनी डायग्राममध्ये, राईट, फेजर डायग्राम आपण म्हणतो आहे. तर फेजर डायग्राममध्ये बघा अप साईडला तुमचा व्ही एल आला, डाऊन साईडला तुमचा व्ही सी आला आणि हॉरिझॉन्टल साईडला तुमचा व्ही आर आला, बरोबर. तर यामध्ये तुमचा अँगल किती आहे, 90 डिग्री प्लस बॉटमला काय -90 डिग्री, म्हणजे ही कंडिशन कोणाची, एक्स एल इज ग्रेटर दॅन एक्स सीची, म्हणजेच व्ही एल इज ग्रेटर दॅन व्ही सीची पण कंडिशन होऊ शकते, बरोबर. त्याचप्रमाणे तुम्ही राईट साईडला जर बघितलं तर यामध्ये पण व्ही एल अप साईडला, व्ही सी डाऊन साईडला, व्ही आर हॉरिझॉन्टलला, म्हणजे हा काय आहे, आउट ऑफ फेज आहे, बरोबर. पण हा लेफ्ट साईडचा किती आहे, 180 डिग्री आउट ऑफ फेज आहे, राईट. इथं मेन्शन आहे, बट इथं मेन्शन आहे का, नाही, राईट. त्यानंतर सेकंड डायग्राम बघा, दॅट इज अ फेजर डायग्राम म्हणतो आहे आपण. आता फेजर डायग्राममध्ये तुम्ही काय करताय की हॉरिझॉन्टल कंपोनंट हा व्ही आरच घेत आहे, पण व्हर्टिकल कंपोनंट काय घेत आहे, व्ही एल मायनस व्ही सी, बरोबर. देन त्याचप्रमाणे तुमचा जो रेफरन्स म्हणतो आपण, रिझल्टंट म्हणतो, हा काय घेताय तुम्ही मधला, हा व्ही घेताय, बरोबर. सिमिलरली हीच जी डायग्राम आहे, बरोबर, तर ही तुम्ही ज्यावेळेस फेजर डायग्राम ही एक्स एल इज लेस दॅन एक्स सीमध्ये बघता, तर हीच डायग्राम तुम्ही काय करताय, उलटी करताय आणि उलटी करून फक्त एवढा चेंज करताय की व्ही सी मायनस व्ही एल, ओके. त्यानंतर थर्ड जी डायग्राम दिलेली बघा, दॅट इज अ व्होल्टेज ट्रायंगल. व्होल्टेज ट्रायंगल कसा ड्रॉ करतो आपण, की व्ही आर हा आपला हॉरिझॉन्टल असतो, व्हर्टिकल आपला असतो काय, व्ही एल मायनस व्ही सी. आता ही जी टर्म आहे ॲक्च्युली व्ही एल मायनस व्ही सी ही इथं पाहिजे, बरोबर. आणि हा तुमचा दॅट इज हायपोटेनस व्ही, ओके. ह्याच डायग्रामला आपण इथं काय करतो आहे, उलटं करतो आहे, कारण निगेटिव्ह साईडला आहे, राईट. तर हा तुमचा व्ही, त्यानंतर व्ही सी मायनस व्ही एल अँड आफ्टर दॅट व्ही आर, राईट. ह्या डायग्राममधला फरक तर कळतो आहे. बघा फर्स्ट आपण काय करतो आहे की एक्स एल हा एक्स सीपेक्षा मोठा आहे, म्हणून व्ही एल हा मोठा आहे व्ही सीपेक्षा, बरोबर, म्हणून व्ही एल मायनस व्ही सी करतो आहे. हे सेम टर्म इकडं पण लागू होती, बरोबर. त्यानंतर आपण डायग्राम बघितली, हा तुमचा व्ही एल झाला, हा तुमचा व्ही सी झाला, हा व्ही आर झाला. नंतर तुम्ही ज्यावेळेस फेजर डायग्राम बघितली, यामध्ये आपण काय बघितलं, हा व्ही, हा अगेन व्ही आर, त्यानंतर हा तुमचा व्ही एल मायनस व्ही सी. आणि थर्ड डायग्राम तुमचे पॉवर ट्रायंगलमध्ये हा व्ही, हा तुमचा व्ही आर आणि देन व्ही एल मायनस व्ही आर, व्ही सी. गेटिंग. ह्या तिन्ही कंडिशन 1 2 3 4 5 अँड 6, ह्या 6 कंडिशन तुम्ही डिफरन्सच्या फॉर्ममध्ये इकडं पण तेच बघताय, ओके. सो दिस इज व्हॉट दॅट इज एक्स एल अँड एक्स सी. आता एक्स एल हा जर मोठा असेल एक्स सीपेक्षा, तर हे जे सर्किट आहे हे कसलं असणार आहे, प्युअरली इंडक्टिव्ह असणार आहे ना. आणि ज्यावेळेस एक्स सी हा मोठा असणार आहे कोणापेक्षा, एक्स एलपेक्षा, तर हे सर्किट कोणचं असणार आहे, प्युअरली कॅपॅसिटिव्ह असणार आहे ना.
समजतंय का? ह्या दोघांचा फरक सरळ सरळ आपल्याला काय होतो, दिसून येतो. ओके, सो हेच मला ह्या पर्टिक्युलर पॉईंटला डिफरन्सच्या फॉर्ममध्ये मला काय करायचं, सांगायचं होतं. फक्त ह्या XC इज ग्रेटर दॅन XL यामध्ये तुमचं इन्स्टंटेनियस करंट आणि इन्स्टंटेनियस व्होल्टेज तुम्हाला दिलं आहे, ते आहे V इज इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी अँड I इज इक्वल्स टू IM साइन ओमेगा टी प्लस फाय. आता हे तर ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला कसं प्लस घेतलेलं आहे, काय घेतलेलं आहे, बरोबर. देन यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, याचा नेक्स्ट पॉईंट. नेक्स्ट कंडिशन आहे बघा, XL विच इज इक्वल्स टू XC. आता ही थोडीशी वेगळी आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये काय तुमचं इंडक्टन्स विच इज इक्वल्स टू XC, बरोबर. आता ह्या तिसऱ्या कंडिशनला सॉल्व करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्याकडे XLचं काय आहे कंडिशन, की VL मायनस VC, बरोबर. आणि इकडे काय आहे तुमचा VC मायनस VL, बरोबर. यामध्ये ॲक्च्युली होतं काय, की ह्या ज्या टर्म्स आहे राईट, ह्या मायनस प्लसवाल्या ह्या काय होता, सरळ कॅन्सल होतं. कॅन्सल होऊन तुमचं बनतं व्होल्टेज किती, दॅट इज 0, बरोबर. म्हणजेच तुम्हाला XL इज इक्वल्स टू XC ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्याच वेळेस मी VL इज इक्वल्स टू VC पण लिहू शकतो, बरोबर आहे. मग VL इज इक्वल्स टू ज्यावेळेस VC लिहिणार, म्हणजेच तुम्ही काय करणार, V इज इक्वल्स टू V इंटू R ह्या फॉर्ममध्ये तुम्ही इक्वेशन काय करताय, क्रिएट करताय, बरोबर. देन सो V इज इक्वल्स टू दॅट इज VR. ओके, जर आपण फेज डायग्रामचा विचार केला तर यामध्ये सिम्पली हा तुमचा हॉरिझॉन्टल VR असणार, व्हर्टिकल VL आणि दॅट इज डाऊनवर्ड साईडला VC. ओके, आता यामध्ये तुमचा फेज जो डिफरन्स आहे राईट, तर हा इज इक्वल्स टू किती झाला तुमचा, 0 झाला. म्हणजेच तुमचा VR अँड I हा काय असणार, इन फेज असणार, बरोबर. इथं फेज डिफरन्स काहीच तुमचा दाखवणार नाही. ओके, सो अकॉर्डिंग टू ओहम्सला काय सांगतो आपल्याला, V इज इक्वल्स टू I इंटू R. बट आता R हा रिप्लेस होणार कशाने, इम्पिडन्सने, दॅट इज मॉड ऑफ Z, राईट. म्हणजेच तुमचा जो मॉड Z आहे हा तुमचा काय, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ इट्स मीन्स मॅग्निट्यूड ऑफ इम्पिडन्स इज नथिंग बट युअर रेजिस्टन्स. म्हणजे ह्या फेजर डायग्राममध्ये XL इज इक्वल्स टू XC मध्ये ह्याच कंडिशन आपल्याला महत्त्वाच्या, की यामध्ये फेज डिफरन्स हा तुमचा कसा असतो, 0 असतो आणि रेजिस्टन्स तुमचा हा कंपेअर केला जातो मॉड ऑफ झेडसाठी. गेटिंग. सो दिस इज ऑल अबाउट अ फेजर डायग्राम ऑफ XL इज इक्वल्स टू XC, राईट. देन नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे बघा, आता इम्पिडन्स. ठीक आहे, आता इम्पिडन्स ट्रायंगल, नंतर पॉवर ट्रायंगल, राईट. ह्या कंडिशन पुन्हा आपल्याला बघायच्या. तर फोर्थ पॉईंट दॅट इज इम्पिडन्स. ओके, आता इम्पिडन्समध्ये रेक्टेंग्युलर फॉर्ममधलं इक्वेशन काय आहे, Z इज इक्वल्स टू R प्लस जे एक्स. आता मी तर XL XC घेत नाही, ठीक आहे, बट X इज इक्वल्स टू काय घेणार, XL मायनस XC. सो Z इज इक्वल्स टू इक्वेशन R प्लस जे XL मायनस XC, बरोबर. देन मॉड मॅग्निट्यूड ऑफ जर Z आपण घेतलं काय मिळतं तुम्हाला, R² प्लस X² हा आपला ऑलरेडी फॉर्म्युला आहे. अँड देन फेज अँगल फाइंड करायला सांगितलं तर tan इन्व्हर्स ऑफ X अपॉन R, राईट. देन आता याच्यावरून काय समजतं आपल्याला, XL हा ग्रेटर असेल XC तर काय असतं, सर्किट हे कसं असतं, प्युअरली दॅट इज इंडक्टिव्ह. ठीक आहे, इंडक्टर मोठा असेल तर. ज्यावेळेस XL इज लेस दॅन XC त्यावेळेस सर्किट असतं कसं, प्युअरली कॅपॅसिटिव्ह. ओके, आणि ज्यावेळेस XL इज इक्वल्स टू XC असेल त्यावेळेस तुमचं सर्किट कसं असतं, प्युअरली रेझिस्टिव्ह, राईट. सो ह्या इम्पिडन्स ऑफ सिरीज LCR सर्किटचं तुम्हाला रेक्टेंग्युलर फॉर्म
त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू तुम्ही पुट केली, दॅट इज एक्स एल मायनस एक्स सी. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस मॉड घेताय, फाय घेताय, तर त्यावेळेस तुमच्या ह्या कंडिशन तिघांसाठी वेगवेगळ्या राहील. ओके. देन नेक्स्ट बघा, that is impedance triangle. Impedance triangle of RLC series circuit. आता बघा, इम्पिडन्स ट्रायंगलमध्ये फर्स्ट कंडिशन तुम्हाला एक्सेल हा मोठा दाखवावा लागणार एक्स सी, देन एक्सेल इज लेस देन एक्स सी. आता बघा इम्पिडन्स ट्रायंगल कसा असणार. फर्स्टमध्ये तुमचा हा 90 डिग्री आहे, कारण हा लीड करतो, बरोबर. हा तुमचा व्होल्टेज हॉरिझॉन्टलला व्ही आर, हा अँगल दॅट इज फाय, अँड देन ॲट व्हर्टिकल व्ही एल मायनस व्ही सी. ओके. सिमिलरली ज्यावेळेस तुम्ही याचा विचार करशाल, राईट, तर हा तुमचा डाऊनवर्ड साईडला असणार, कारण लॅग करतो ना तो. हा तुमचा फाय, त्यानंतर व्ही, हा व्ही आर, देन व्ही सी मायनस व्ही एल. गेटिंग. इथं काय व्ही एल मायनस व्ही सी. ओके. देन आता इम्पिडन्स ज्यावेळेस ट्रायंगल आपण ड्रॉ करू, त्यावेळेस हा व्ही इज रिप्लेस बाय मॉड झेड, हॉरिझॉन्टल कंपोनंट डेट इज आर, व्हर्टिकल कंपोनंट एक्स एल मायनस एक्स सी, राईट. आणि सिमिलरली याचं इम्पिडन्स ट्रायंगल ज्यावेळेस ड्रॉ करू, सॉरी, हा काय असणार आहे, उलटा असणार आहे, लाईक दिस. हा मॉड झेड आर, इथं तुमचा फाय, इथं काय असणार एक्स सी मायनस एक्स एल. ओके. दिस इज इम्पिडन्स ट्रायंगल, राईट. हे ऑलरेडी झालं आहे आपलं, फक्त आपण त्याला काय करतो आहे, रिवाईज करतो आहे. ओके. सो दिस इज इम्पिडन्स ट्रायंगल. नेक्स्ट आपल्याला बघायचं बघा, पॉवर सप्लाइड टू द व्हॉट, RLC सिरीज सर्किट. आता पॉवर सप्लाइड कशा प्रकारे असणार, बघा. आपण एक ॲव्हरेज पॉवर फाइंड केली ती बघा. ॲव्हरेज पॉवरसाठी काय होतं की ॲव्हरेज पॉवर कंझ्युम बाय रेजिस्टन्स प्लस ॲव्हरेज पॉवर कंझ्युम बाय इंडक्टर प्लस ॲव्हरेज पॉवर कंझ्युम बाय कॅपॅसिटर. ओके. सो ॲव्हरेज पॉवर इज इक्वल्स टू तुमचा रेजिस्टन्सच काय असणार आहे, यामध्ये कंझ्युम करणारे, राईट. त्याच वेळेस तुमचा बाकीचा जो इंडक्टन्स असणार आहे, ॲव्हरेज पॉवर ऑफ इंडक्टन्स हा 0 असतो, आणि ॲव्हरेज पॉवर ऑफ कॅपॅसिटर हा 0 असतो. म्हणजे या दोन्ही टर्म काय, दॅट इज 0 अँड 0. फायनली तुम्हाला ॲव्हरेज पॉवर इज इक्वल्स टू किती मिळतं, ॲव्हरेज पॉवर ऑफ इट्स रेजिस्टन्स. ओके. सो तुमचं ज्यावेळेस इक्वेशन तुम्ही बघशाल, तर इक्वेशनमध्ये सो ॲव्हरेज पॉवर विच इज इक्वल्स टू आय इंटू व्ही आर. ओके. बट व्ही आर म्हणजेच तुमचा काय आहे, व्ही इंटू कॉस फाय. सो पी ॲव्हरेज विच इज इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय. ओके. दिस इज द इक्वेशन ऑफ ॲव्हरेज पॉवर, राईट. देन नेक्स्ट बघा, आपल्याला बघायचे थर्ड, सेवन्थ, सॉरी, दॅट इज पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल. आता पॉवर ट्रायंगलमध्ये पण दोन कंडिशन, एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्स सी अँड एक्सेल इज लेस दॅन एक्स सी. ओके. या दोन कंडिशनसाठी तुमचे डायग्राम पण चेंज होतील. व्ही अँगल फाय व्ही आर व्ही एल मायनस व्ही सी, आणि ज्यावेळेस तुम्ही पॉवर ट्रायंगल ड्रॉ करताय, पी इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर व्ही एल मायनस व्ही सी
इंटू वाय, म्हणजे व्हर्टिकल म्हटलं तर काय असणार तुमचा साईन फाय आणि हॉरिझॉन्टलसाठी व्ही आय कॉस फाय. ओके. आणि देन एक्सेल इज लेस दॅन एक्स सी, यासाठी ट्रायंगल हे डाऊनवर्ड साईडने असणार. व्ही आर अँगल फाय व्ही सी मायनस व्ही एल. देन सेकंडमध्ये पुन्हा हॉरिझॉन्टल कंपोनंट कशाने दाखवतो आपण, व्ही आय कॉस फायने, व्हर्टिकल कंपोनंट व्ही आय साईन फायने. ओके. अँड देन that is vi I square mod of z. Right, this is all about power triangle. Next, आता बघा व्हेरियस टर्म रिलेटेड टू पॉवर. राईट, आता व्हेरियस टर्म तुम्हाला तर माहीतच आहे. त्यामध्ये काय असतं, ॲपरंट पॉवर, ट्रू पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर, टोटल पॉवर. ओके. सो यामध्ये आपण कन्सिडर करतो ॲक्टिव्ह पॉवर. आता ॲक्टिव्ह पॉवर साठी पी रिप्रेझेंटेशन आहे, पी इज इक्वल्स टू काय असणार, व्ही आय कॉस फाय. बरोबर. नंतर रिॲक्टिव्ह पॉवर आपण बघतो. रिॲक्टिव्ह पॉवर कशाने रिप्रेझेंट करता, क्यूने. सो क्यू इज इक्वल्स टू व्ही आय साईन फाय. राईट, अँगल साईनमध्ये असतो. त्यानंतर असतं टोटल पॉवर. तर टोटल पॉवर इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आता पीची व्हॅल्यू काय आपली, व्ही आय कॉस फाय याचा स्क्वेअर. बरोबर. आणि क्यूची व्हॅल्यू किती आपली, व्ही आय साईन फाय होल ब्रॅकेट स्क्वेअर. यामधून आपण व्ही स्क्वेअर आय स्क्वेअर जर बाहेर बाजूला घेतला तर मध्ये काय असणार, कॉस स्क्वेअर फाय प्लस साईन स्क्वेअर फाय. पुन्हा फर्स्ट आयडेंटिटी आपण इथं वापरू. याला मॉडच्या बाहेर घेतलं तर फक्त व्ही आय राहील आणि ब्रॅकेटमध्ये 1, म्हणजे एस इज इक्वल्स टू काय म्हणतो मला, व्ही आय ओनली. राईट, दिस इज नथिंग बट अ टोटल पॉवर. नेक्स्ट इम्पॉर्टंट वन, दॅट इज पॉवर फॅक्टर. आता बघा, पॉवर फॅक्टर हा प्रत्येक सर्किटसाठी हा वेगवेगळा असेल. बरोबर. कोणात लीड करणार, कोणात लॅग करणार, कोणात 1 असणार. ओके. तर बघा पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरमध्ये ज्यावेळेस एक्सेल ग्रेटर दॅन एक्स सी असेल, एक्सेल लेस दॅन एक्स सी असणार, एक्सेल विच इज इक्वल्स टू एक्स सी, ह्या 3 कंडिशन. हे कुठलं सर्किट झालं, आर एल सिरीज सर्किट झालं, हे आर सी सिरीज सर्किट झालं, आणि हे कुठलं झालं, रेझिस्टिव्ह सर्किट झालं. ओके. ह्या केसला आर एल ज्यावेळेस सिरीज सर्किट बघतो आपण, तर यामध्ये काय असणार, लॅगिंग आणि लेस दॅन 1 हा आर एलचा पॉवर फॅक्टर. ठीक आहे. देन यामध्ये आर सीमध्ये काय असणार, तो लीडिंग अँड लेस दॅन 1, आणि रेझिस्टिव्हमध्ये हा किती असतो, दॅट इज 1. हे एक महत्त्वाचं पॅटर्न आहे, याला लक्षात ठेवा. एक्सेल इज इक्वल्स टू एक्स सी इज इक्वल्स टू 1. राईट, वेन एक्सेल इज लेस दॅन एक्स सी, दॅट इज लीडिंग, and then XL is greater than XC, lagging. Okay, so this is all about power factor. And last point, that is Q factor, or we say a figure of merit. आपण मागच्या वेळेस पण बघितलं बघा, फिगर ऑफ मेरिट इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज इफिशियन्सी. बरोबर. सो त्याला आपण क्यू फॅक्टर असं म्हणतो. तर क्यू फॅक्टरमध्ये बघा, रेझिस्टन्स ही कुठल्याच प्रकारची एनर्जी स्टोअर करत नाही. इंडक्टन्स अँड कॅपॅसिटर हे काय करतात, एनर्जी स्टोअर करता. बरोबर. म्हणून क्यू फॅक्टर इज इक्वल्स टू काय असते, फॉर्म्युला मॅथमॅटिकलच्या फॉर्ममध्ये 2 पाय इंटू मॅक्सिमम एनर्जी स्टोअर्ड डिवायडेड बाय व्हॉट, एनर्जी डेसिपिटेटेड. ठीक आहे. सो क्यू इज इक्वल्स टू एक्स अपॉन आर अँड एक्स इज इक्वल्स टू एक्सेल मायनस एक्स सी. दिस इज द इक्वेशन. ओके. सो प्रॉब्लेम नंबर 1 बघा, व्होल्टेज अप्लाइड टू द गिवन सर्किट इज अ 230 व्होल्ट अँड 50 हर्ट्स. म्हणजे व्होल्टेज दिले आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे.
and calculate the total impedance in the circuit and the current in the circuit as shown in a figure. बघा तुम्हाला एक डायग्रामसुद्धा दिलेली आहे राईट. त्याच्यावरून तुम्हाला इम्पिडन्स आणि करंट फाइंड करायचं आहे राईट. सो गिवन आहे ते आपण बघून घेऊया. बघा डायग्राममध्ये सुद्धा आपल्याला रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्सच्या व्हॅल्यू दिली, आपल्या व्होल्टेज आणि त्याची फ्रिक्वेन्सी राईट. तर आता एवढा गिवन डेटा आहे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, इम्पिडन्स. तर इम्पिडन्ससाठी फॉर्म्युला आपल्याकडे आहे बघा. हा कुठला प्रकार आहे आपला, एक्स एल मायनस एक्स सीवाला आहे बरोबर. म्हणजेच झेड इज इक्वल्स टू वॉट, आर प्लस जे एक्स एल मायनस एक्स सी. एक्स एलची व्हॅल्यू किती असते, 2πfl राईट, आणि एक्स सीची 1/2πfc राईट. याला काय करा आपण, सॉल्व करा. रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे आपली, 10 राईट. ह्या दिलेल्याप्रमाणे याला सॉल्व करा. त्यानंतर तुम्हाला जे आन्सर मिळेल राईट, त्याचा काय करायचं आहे, मॅग्निट्यूड घ्यायचं आहे. मॅग्निट्यूड घेत असताना काय, दॅट इज आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आपण म्हणतो राईट. त्याची व्हॅल्यू फाइंड तुम्हाला भेटेल किती, झेड. ओके. नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेट द करंट. करंटचा फॉर्म्युला आपल्याकडं सिम्पली व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर, ओम्स लॉ घेतो आपण. पण आपण पहिलेच बघितलं आर म्हणजेच काय असतो आपला, मॉड झेड. म्हणजे व्ही इज इक्वल्स टू आय इंटू मॉड झेड, म्हणजेच आय इज इक्वल्स टू व्ही अपॉन मॉड झेड. सो पुट द व्हॅल्यू अँड सॉल्व द इक्वेशन. सेकंड बघा, a resistance of 10 ohm, inductance 0.1 Henry and a capacitance is 100 microfarad are connected in a series across 100 volt 50 hertz supply. Find the current, power factor, power and draw a vector diagram. बघा, resistance, inductance, capacitance, देन व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी ह्या गिवन गोष्टी दिलेल्या आहे आणि तुम्हाला त्याच्यावरून करंट, पॉवर फॅक्टर, पॉवर आणि वेक्टर डायग्राम ड्रॉ करायची. आता हे सिरीजमध्ये सांगितलं तर आपल्याला माहिती आहे इन्स्टंटेनियस व्होल्टेज आणि RLC आपण काय करणार, हे कनेक्ट करणार. ओके. देन फर्स्ट काय फाइंड करायचं, करंट. तर आता करंटचा आपण फॉर्म्युला बघितला होता बघा, काय होता, दॅट इज व्ही इज इक्वल्स टू आय इंटू मॉड झेड. तर मॉड झेड तुम्हाला माहिती आहे का, नाही. तर मॉड झेड फाइंड करण्यासाठी किंवा झेड व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, आर प्लस जे एक्स एल मायनस एक्स सीचा फॉर्म्युला वापरावा लागणार. म्हणजे एक्स एल पहिले फाइंड करा, नंतर एक्स सी फाइंड करा. ओके. सो त्यांनी तिथं तेच केलं बघा, पहिले एक्स एल फाइंड केला, एक्स सी फाइंड केला, अँड देन त्या बेसिसवर आपण झेड फाइंड केला. झेड फाइंड केल्यानंतर त्याला इन द फॉर्म ऑफ अँगल घेतला आपण बरोबर. याला अँगल किंवा तुम्ही मॉड झेड घेऊन सरळ त्याचे मॅग्निट्यूड फाइंड करू शकता. ठीक आहे. दॅट इज आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हा पण फॉर्म्युला वापरून तुम्ही झेड फाइंड करू शकता सेपरेट. ठीक आहे. तर यामध्ये बघा 100 डिवायडेड बाय 10, 0 0 गेट कॅन्सल, दॅट इज 10. हे 10 भेटून गेलं आपल्याला बरोबर. पण इथं काय 0 डिग्री, आता डिवाइडमध्ये म्हणून मायनस किती होणार, तो मायनस ऑफ मायनस दॅट इज प्लस. हा वरती जाईल ना, लॉकचा नियम बरोबर. म्हणजे हा प्लस झाला, म्हणजे 2.35, म्हणजेच हा किती असणार अँगल, 2.35 विथ 10. गेटिंग. सो हा तुमचा करंट मिळाला राईट. आता करंट नंतर पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो, कॉस फाय बरोबर. तर फाय किती आहे आपल्याकडं, हा आहे 2.35. तिथं व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला हा व्हॅल्यू भेटून जातो. हा काय लेस दॅन काय 1 किंवा ॲप्रॉक्स इज इक्वल्स टू किती 1, म्हणून हा लिडिंग झाला. ठीक आहे. नेक्स्ट कॅल्क्युलेट पॉवर. पॉवरसाठी फॉर्म्युला व्ही आय कॉस फाय बरोबर. व्हॅल्यू पुट करा, पुन्हा फाइंड करा. त्यानंतर व्हेक्टर डायग्राम. आता व्हेक्टर डायग्राम फाइंड करण्यासाठी बघा ओम्सला तुम्ही वापरशाल, जे व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर बरोबर. फॉर रेजिस्टन्स तुम्ही काय करणार, आय इंटू आर. फॉर कॅपॅसिटन्स व्ही इज इक्वल्स टू आय इंटू एक्स सी. आणि इंडक्टरसाठी व्ही एल इज इक्वल्स टू आय इंटू एक्स एल राईट. ह्या सगळ्यांची काय करणार आपण, व्हॅल्यू फाइंड करणार. आणि व्हॅल्यू फाइंड करून तुम्ही याची काय करणार, व्हेन डायग्राम बनवणार बरोबर. व्हेक्टर डायग्राम म्हणू आपण त्याला. व्ही एल हा ऑलवेज व्हर्टिकल राहतो, हा डाऊनवर्ड, देन हा हॉरिझॉन्टल,
देन हा तुमचा टोटल व्होल्टेज, त्याला आपण रेफरन्स व्होल्टेज असं म्हणतो, राईट. इट इज VL मायनस VC. दिस इज युअर सेकंड प्रॉब्लेम हे या टॉपिकमधले किंवा आता ह्या RLC सिरीज सर्किटचे थोडे इझी वाटत आहे, बरोबर, कम्पेअर टू अदर. नेक्स्ट बघा थर्ड, RLC series circuit consists of resistance, inductance, capacitance. Find what impedance, current, active power when it is connected to AC source. म्हणजे ॲक्टिव्ह पॉवरसाठी तुम्हाला व्होल्टेज दिलेलं आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ठीक आहे. दिलेलं गिवन डेटा आपण काय करू, फर्स्ट लिहून घेऊया. फाइंड काय करायचं सांगितलं आपल्याला पहिले, दॅट इज इम्पिडन्स, ठीक आहे. इम्पिडन्सची तर प्रोसिजर माहीतच झाली आपल्याला, काय XL XC फाइंड करा आणि त्यानंतर सरळ मॉड Z इज इक्वल्स टू R² प्लस XL मायनस XC. इथंही तेच करतो आहे, ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला फाइंड काय करायचं सांगितलं त्यांनी, सेकंड कंडिशन, दॅट इज ॲक्टिव्ह पॉवर, बरोबर. ॲक्टिव्ह पॉवरसाठी आपल्याला काय लागणार आहे, अँगल लागणार, म्हणजे फाय लागणार, फेज अँगल, बरोबर. फेज अँगल फाय इज इक्वल्स टू वॉट, टॅन इनवर्स ऑफ X अपॉन R. तर एक्सची व्हॅल्यू काय सध्याची आपली, दॅट इज XL मायनस XC डिवायडेड बाय वॉट R. ही व्हॅल्यू इथं पुट करणार आणि त्यानंतर याला सॉल्व करणार. ओके, तुम्हाला फाय भेटून जातो, हा निगेटिव्ह मिळतो आणि त्याच्यावरून तुम्ही करंट पण फाइंड करून घेऊ शकता. करंट पण सांगितलेलं आहे, ठीक आहे. सो कारण 230 व्होल्टेज दिले आहे. सो फाइंड द करंट ऑल्सो अँड ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला P इज इक्वल्स टू VI cos phi, राईट. सो put the value and also solve the equation. Next पुन्हा सेम पॅटर्न आहे बघा, रेजिस्टन्स 20 ओहम, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, व्होल्टेज वगैरे. इम्पिडन्स फाइंड करायचं तर तुम्हाला माहितीच आहे, पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ॲक्टिव्ह पॉवर आत्ता फाइंड केली, रिॲक्टिव्ह पॉवर ही एक नवीन आहे, ठीक आहे. तर रिॲक्टिव्ह पॉवरसाठी फॉर्म्युला काय, मला वाटतं साईनच्या फॉर्ममध्ये असतो, राईट. येस, काय असतो, VI sin phi. आणि ॲक्टिव्ह पॉवरसाठी दॅट इज P इज इक्वल्स टू VI cos phi. पीच्या फॉर्ममध्ये म्हटलं तर हे ॲक्टिव्हच असतं, बरोबर. आणि क्यूच्या फॉर्ममध्ये असेल तर हे रिॲक्टिव्ह असतं, त्याला इमेजनरी पण म्हणतो आपण. हा कुठं असतो, VI साईन ऑफ अँगल, सो दॅट इट्स अ साईन, राईट. नेक्स्ट आता बघा यामध्ये थोडासा वेगळा प्रकार दिलेला आहे. A coil of resistance 10 ohm, inductance 0.1 Henry connected in a series with a capacitor 150 microfarad across 200 volt and 50 hertz supply. Calculate inductive, capacitive, impedance and current. ओके, आता बघा जे गिवन ते एकदा आपण लिहून घेऊया. रेजिस्टन्स दिलेला आहे, राईट. इंडक्टन्स दिलेला आहे आणि कॅपॅसिटन्स दिलेला आहे. सप्लाय व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा दिलेली आहे. फाइंड XL इज इक्वल्स टू 2 पाय FL. सरळ वापरून टाका, आन्सर फाइंड करा. XC 1/2 पाय FC, बरोबर. देन थर्ड काय, इम्पिडन्स, दॅट इज Z. Z इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आपला, R² प्लस XL मायनस XC स्क्वेअर, राईट. त्याचा स्क्वेअर रूट काढून घेतलेला आहे म्हणून हा 1/2 घेतलेला आहे. तुम्ही याला असं पण लिहू शकता, R² प्लस XL मायनस XC होल स्क्वेअर, ठीक आहे. हा स्क्वेअर रूट काढला आहे म्हणून यांनी काय घेतलं, Z इज इक्वल्स टू R² प्लस XL मायनस XC स्क्वेअर रेज टू 1/2, गेटिंग. नेक्स्ट करंट तुम्ही कसा फाइंड केला, दॅट इज V इज इक्वल्स टू I इंटू R. ह्या बेसिसवर तुम्ही काय करताय, तो तुम्ही करंट फाइंड करताय. ओके. सो नेक्स्ट लास्ट प्रॉब्लेम आहे बघा. कॉइल ऑफ रेजिस्टन्स, देन इंडक्टन्स connected in series with capacitors across 230 volt and 50 hertz. Find current, power factor, voltage drop across and voltage drop across a capacitor. Voltage drop across कॅपॅसिटर वगैरे हे समजतंय, आपण घेतलं तर बघा. एक व्होल्टेज, अप्लाइड व्होल्टेज, देन रेजिस्टन्स, देन इंडक्टन्स म्हणजे आणि देन कॅपॅसिटन्स, गेटिंग. सो यामध्ये आपण RLC घेतलं होतं आणि याच्या अक्रॉस आपण व्होल्टेज ड्रॉप घेतला होता, आठवतं का, राईट. हे कॉईल म्हणजेच तुमची इंडक्टन्स, गेटिंग.
सो याच्या अक्रॉस तुमचा व्होल्टेज ड्रॉप किती असतो, व्ही आर. याच्या अक्रॉस व्ही एल आणि हा व्ही सी हा व्होल्टेज ड्रॉप असतो, राईट. म्हणजे तुमचा व्होल्टेज सिम्पली. ओके. सो बघूया मग आता दिलेलं गिवन डेटा लिहून घ्या. देन तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, फर्स्ट करंट. मग आता करंट फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, व्ही इज इक्वल्स टू आय इंटू मॉड झेड. तर मॉड झेडची व्हॅल्यू फाइंड करायला लागणार. तर मॉड झेडची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी काय आपल्याला फॉर्म्युला, आर प्लस जे इन स्क्वेअर रूट ऑफ एक्सेल झेड इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्सेल मायनस एक्स सी हा फॉर्म्युला वापरणार. एक्सेल पहिले फाइंड करणार, एक्स सी फाइंड करणार. तर यामध्ये यांनी पहिले एक्सेल फाइंड केला, एक्स सी फाइंड केला. त्यानंतर एक्सेल मायनस एक्स सी डायरेक्टली पण फाइंड करू शकता आणि त्याचा काय घेतला, मॉड घेतला. ओके. सो मॉड ज्यावेळेस तुम्ही घेताय त्यावेळेस तुम्हाला किती मिळतो आहे, झेड 22 ओहम. आणि त्यानंतर करंट फाइंड करायचा आहे. तर व्ही इज इक्वल्स टू आय इंटू मॉड झेड. तर करंट इज इक्वल्स टू काय असणार, व्ही अपॉन मॉड झेड. सो यूज दिस फॉर्म्युला. देन पॉवर फॅक्टर फाइंड करायचं म्हटलं तर पुन्हा तुम्हाला 5ची व्हॅल्यू लागणार आहे. सो एक्स अपॉन आर. तर एक्सची व्हॅल्यू काय आपली, एक्सेल मायनस एक्स सी डिवायडेड बाय व्हॉट, आर. सो पुट द व्हॅल्यू अँड फाइंड द अँगल, राईट. नेक्स्ट पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आपला इन द फॉर्म ऑफ पी एफ इज इक्वल्स टू कॉस फाय असतो, बरोबर. मग कॉस ऑफ काय करणार तुम्ही, मायनस 47 डिग्री. सो इट्स 0.68. हा काय करतो, 1पेक्षा कमी म्हणून लिडिंग करतो, ठीक आहे. थर्ड कंडिशन काय सांगितलं आपल्याला, व्होल्टेज अक्रॉस अ कॉईल. कॉईल म्हणजेच तुमचा इंडक्टन्स असतो, गेटिंग. याला कन्फ्यूज होऊ नका. म्हणजेच व्ही एल इज इक्वल्स टू आय इंटू एक्सेल. व्हॅल्यू पुट करा. कॅपॅसिटन्सच्या अक्रॉस व्ही सी इज इक्वल्स टू आय इंटू एक्स फाइंड करा, ठीक आहे. सो इन दिस वे वी आर गोइंग टू कम्प्लीट आवर फर्स्ट चॅप्टर, राईट. चॅप्टरमध्ये आपण वेगळं काहीच बघितलं नाही, फक्त सेपरेशन बघितलं, आर एल, आर सी आणि आर एल सी, राईट. या सगळ्यांचे महत्त्वाचे काय, इम्पिडन्स, नंतर इम्पिडन्स ट्रायंगल, देन पॉवर ट्रायंगल, नंतर व्होल्टेज ट्रायंगल, पॉवर फॅक्टर, देन अपॅरंट पॉवर, यस म्हणतो आपण त्याला, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, देन क्यू फॅक्टर ऑल्सो. ह्या गोष्टी आपण यामध्ये बघितल्या आणि त्यांचे काय बघितले, न्यूमेरिकल्स, राईट. सो टॉपिक इझी आहे, थोडासा लेंदी आहे, बट तुम्ही जर रेग्युलरमध्ये केलं तर तुम्हाला त्या डिस्टिंग्विशमध्ये ह्या गोष्टी जर तुम्ही प्रिपेअर केल्या तर ह्या तुम्हाला सोप्या जाईल, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपला फर्स्ट चॅप्टर हा फिनिश होतो. थँक्यू.